ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. 18व्या अध्यायात पुढे जाऊया. आज ज्योत्स्ना तू असणार आहे ना? येस करते सुरुवात. गोषवारा वाचायचा आहे आधी का नाही? आहे गोष्वारा वाचते. हो, मला वाचायचंय, मी वाचते. गोषवारा 21/2026 अध्याय 18 श्लोक 27 ते 34 ओव्या 650 ते 748. श्लोक 27. या श्लोकात राजसकर्त्याचे लक्षण आहे. राजसकर्ता कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, अभिलाषी, दुसऱ्याला पीडा देणारा, अंतर्बाह्य शुद्धी नसलेला, हर्ष शोकयुक्त अशा कर्त्याला राजसकर्ता म्हणतात. मौली म्हणतात, कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो किंवा बगळा ज्याप्रमाणे माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजसकर्ता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूच्या ठिकाणी दक्ष असतो. आंबट बोरीचे झाड त्याच्या अतिशय आंबट चवीमुळे किंवा त्या झाडाचा स्पर्श सुद्धा कातडीला फाडणारा असतो, तसे राजसकर्त्याचे समजावे. राजसकर्ता मनाने, वाचेने, शरीराने दुसऱ्याला दुखवितच जातो. तसे स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचे हित पाहत नाही. हा राजसकर्ता धोत्र्याच्या फळाप्रमाणे आत कैफ व बाहेर काट्यामुळे अपवित्र असतो. श्लोक 28. यामध्ये तामसकर्त्याचे वर्णन आहे. नियमरहित, शास्त्रसंस्कार विरहित बुद्धीचा, कपटी, कोणापुढे नम्र न होणारा, आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री, दुसऱ्याचे बरे ज्याला पाहवत नाही, अशा कर्त्याला तामसकर्ता म्हणतात. मौलींनी अगणित दृष्टांत दिले आहेत. उदाहरणार्थ, अग्नीला ज्याप्रमाणे आपल्यामुळे दुसरा पदार्थ जळतो याची जाण नसते, तीक्ष्ण शस्त्राला आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव जातो याची खबरही नसते, अथवा काळकूट विषाला त्याच्या परिणामाची कल्पनाही नसते, त्याप्रमाणे आपला किंवा दुसऱ्याचा घात करणाऱ्या क्रिया तो तामसकर्ता आरंभतो. त्याच्या क्रियांच्या परिणामांची त्याला जाण नसते व तो स्वैर रीतीने वागत असतो. या कर्त्याचा आणि क्रियांचा काही मेळ नसतो. याप्रमाणे बैलाच्या खाली गोचीड लागलेले असतात, त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून तो जीवित असतो. मान देण्याच्या बाबतीत तो ईश्वरापुढेही लवत नाही. बोलण्या चालण्या बाबतीत डोंगराचीही त्याच्या पुढे किंमत नसते.
ज्याचे मन कपटी असते, वागणूक पक्की चोरटी असते आणि ज्याची दृष्टी वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असतो, तो तामस करता जाणावा. ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला तर या तामसकर्त्याला झोप ठेवल्यासारखी आपोआप अनावर होऊन येते. किंवा दुष्टकर्म करण्याचा प्रसंग आला तर तीच झोप विटाळशी स्त्रीप्रमाणे विटाळामुळे जशी दूर राहते तशी ती झोप त्याला सोडून दूर जाते. तामसकर्त्याच्या अंतःकरणात खेद अखंड वाहत असतो. जसा समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड असतो, जळत असतो, किंवा लेंड्यांच्या विस्तवात सतत धूर असतो, किंवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या ठिकाणी जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे तामसकर्ता मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो. श्लोक 29. ह्या श्लोकात बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार 3 प्रकार वेगवेगळे सांगतात. मौली म्हणतात, या जगात अशी कोणती वस्तू आहे की ती या 3 गुणांनी व्यापली गेली नाही. तर प्रथम बुद्धी 3 प्रकारात विभागून सांगतात. नंतर धैर्य 3 प्रकारात विभागून सांगतात. अर्जुना, या संसार मार्गात प्राण्याला उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. विहित कर्म न करणे, काम्य आणि निषिद्ध कर्म करणे, हे ते 3 मार्ग आहेत. आणि ते दोषयुक्त आणि ते मार्ग दोषयुक्त आहेत. श्लोक 30. यात सात्विक बुद्धीचे वर्णन आहे. जी बुद्धी नित्य व नैमित्तिक म्हणजे करणीय व काम्य आणि निषिद्ध अकरणीय यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती व निवृत्तीपासून उत्पन्न होणारे जन्ममरणाचे भय, अभय, बंध व मोक्ष हे जाणते, ती सात्विक बुद्धी होय. ज्याप्रमाणे तहान लागली तर ती केवळ भागविण्याकरता पाणी प्यावे, त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्तीच्या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्यकर्मच करावे. एवढ्यानेच ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालविते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. अशा रीतीने त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले की तो मुमुक्षुच्या योग्यतेला येतो. ती बुद्धी प्रवृत्ती खालीवरून खाली घालून व निवृत्ती, ती बुद्धी म्हणजे प्रवृत्ती खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. अशा रीतीने कर्म करण्यात वरून पाहिले तर प्रवृत्ती दिसते, पण आतून खरोखर निवृत्तीच असते. तर अशा कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. उदाहरणार्थ, तहानलेला मनुष्य पाणी मिळाले, अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता, किंवा अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जसा जगतो, किंवा ज्याप्रमाणे पथ्य पाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रासलेला असला तरी जगतो, यात अन्यथा नाही, त्याप्रमाणे या करणीय कर्माचे आहे. आता ज्या बुद्धीला काम्यादी कर्मे संसार भयदायक आहेत हे स्पष्टपणे समजते व म्हणून त्या अकरणीय आणि जन्ममरण्याच्या भयाने युक्त कर्मांच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या मागेच पळाव्यास लावते, ज्याप्रमाणे विष मिसळून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे पक्के समजावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्मांच्या ठिकाणी बंधाला पाहते आणि बंध भयाने निषिद्ध कर्म प्राप्त झाले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग ती बुद्धी करते, तिला सात्विक बुद्धी म्हणतात, असे तू पक्के समज. हे थोडस आपल्याला खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण थोडस असंच बघायचं की ऍक्सेप्ट काय करतं ते, की जे आपल्याला चांगलं आहे ते सगळं ऍक्सेप्ट करतं आणि जे काही नाही आहे ते नाही ऍक्सेप्ट करत. तर म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्तीचे कुठे म्हटलं करायची काय ते कळायला पाहिजे. हा, आणि निवृत्ती म्हणजे ते सोडून द्यायचं. आणि ते अकरणीय आणि अकरणीय 2 शब्द आहेत. करणीय म्हणजे चांगल्या गोष्टी, अकरणीय म्हणजे निषिद्ध गोष्टी, त्याच्यासाठी निवृत्ती पाहिजे. बरोबर. हा,
हा, कृत्य करायचं ना, अकृत्य नाही करायचं. करायचं. हम्म. हम्म. तर श्लोक हम्म. 31. अम, त्यात असं आहे ना. अजून तर 4 श्लोक आहेत. मी हो, तर करते थोडक्यात लिहिलेलं आहे. मग चालेल. सगळेजण एवढं डिटेल लिहितात म्हटलं. आय एम गोईंग. आता अजून 31, 32, 33, हो, 34 आहे 4 ना, श्लोक बरोबर आहे. आहेत. हम्म. हो, आता श्लोक 31. हो. यात राजस बुद्धीचे वर्णन आहे. ज्या बुद्धीने धैर्य व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा निर्णय होत नाही, ती राजस बुद्धी होय. माऊली म्हणतात, बगळ्यांच्या गावात पाणी घातलेले दूध सेवन केले जाते, किंवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताडा जाणत नाही, हम्म. किंवा हम्म. भ्रमर फुलाच्या मकरंदाचे सेवन करतो आणि लाकडे फोडण्यास पण धावतो, त्याप्रमाणे जी बुद्धी धर्माधर्म कृत्याकृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करते, किंवा हम्म. अकरणीय कर्म जर पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करण्याचे राहते. एरवी ही बुद्धी करणीय अकरणीय सरसकट सारखेच समजते. व जी बुद्धी कार्याकार्याची निवड जाणत नाही, ती राजस बुद्धी होय. उदाहरणार्थ, लग्नाच्या वेळी हम्म. निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात. हम्म. हे खूप छान आहे उदाहरण. हा. श्लोक 32. श्लोक 32. हे पार्था, हम्म. अं, तामस. हा हा, ते श्लोक 32 आहे. त्याच्यामध्ये आता ते हे आहे, हे पार्था, मी जी तमाने आच्छादलेली बुद्धी अधर्माला धर्म मानते व सर्व अर्थांना विपरीत मानते, ती तामस बुद्धी होय. मी ते वाक्य आधी लिहिलं नव्हतं की जे तामस बुद्धीचं वर्णन आहे. हे हम्म. पार्था, ती तमाने आच्छादलेली बुद्धी अधर्माला धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते, ती तामस बुद्धी होय. हम्म. जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके त्या बुद्धीला पातक असे वाटते. खरे ते खोटे असे जी बुद्धी सांगते, जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ आहे असे समजते व गुण तेवढे नेमके दोष समजते असे मानते, जितके श्रुतीने अंगीकार करून मान्य केलेले आहे ते सर्व जी बुद्धी उलट जाणते, ती बुद्धी अर्जुना तामस आहे हे पक्के समज. या बुद्धीला धर्म आणि अर्थ यांचे पक्के अज्ञान असते. हम्म. आता धैर्याचे 3 प्रकार सांगतो. जे बुद्धीबरोबर जाणाऱ्या धैर्याचे 3 प्रकार. श्लोक हम्म. 33. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो, ते सात्विक धैर्य होय. जसा सूर्य उगवल्याबरोबर चौर्यकर्मांच्या सकट अंधार नाहीसा होतो, वारा वेगाने वाहिला असता ढग नाहीसे गर्जनेसह आपणहून नाहीसे होतात, किंवा अगस्त्य ऋषी दृष्टीस पडल्यास समुद्र मौन धारण करतात, त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्याबरोबर मनाधिक इंद्रिये आपापसात व्यवहार उभ्या उभ्यात टाकून देतात, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10 ही इंद्रिये आपल्या मनोरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात, म्हणजे अंतर्मुख होतात. ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते, याप्रमाणे मनाला, प्राणांना, इंद्रियांना आपापल्या कर्मांची बोलणी टाकाव्यास लावतो व सर्वांवर नियंत्रण ठेवून निग्रह केला जातो, ते धैर्य खरोखर सात्विक आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. आता लास्ट श्लोक 34. हम्म. त्याच्यात आता राजस धैर्य आहे. हम्म. हे अर्जुना, ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ व काम यांचे अवलंबन करतो, ते प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारे धैर्य राजस धैर्य होय. जो जीवात्मा देहच आहे, देहच आपण आहोत असे मानून धर्म अर्थ काम या 3 उपायांनी स्वर्ग संसार रूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो, मनोरथ रूपी सागरामध्ये धर्म अर्थ काम रूपी जहाजावर क्रियारूपी व्यापार करताना कर्मरूपी भांडवल घालतो, त्याची निदान चौपट तरी होईल असे धोरण बांधतो, एवढे सायस ज्या धैर्याने सहज करतो, ते राजस धैर्य होय.
हे थोडक्यात सांगितले त्यांनी. हम्म. आता पुढे आपल्या पुढच्या याच्यात तामस धैर्य येईल. झालं. या तामसचं सांगायचं का झालंय? आता आजचं आहे, आता 35वा आता श्लोक आहे. तामस आहे. हो, त्याच्यात तामस धैर्य आहे. राईट. हा, आता हम्म. आपण जे म्हटलं ना, तर पहिलं थोडस 33वा जे कठीण आहे, कळायला कठीण आहे. नाही, 33वा जे आहे ते सात्विक याचं होतं. तर सात्विक सात्विक धैर्य मध्ये आहे. त्यांनी एक शब्द वापरलाय, अं, अभि काय? अव्यभिचारी. अव्यभिचारी याचाच अर्थ आहे की स्थिर आहे किंवा न बदलणारी आहे, अशी जी बुद्धी असते, असं जे धैर्य असतं त्याला त्यांनी ते सात्विक सात्विक धैर्य धैर्य. म्हणतात. ओके. आणि ज्योत्स्ना, तुम्ही खूप छान सांगितलं सगळं, आणि फक्त मला थोडंसं ऍड करायचं होतं म्हणून सांगितलं. आणि याच्यामध्ये राजसमध्ये त्यांना नेहमी आपलं काहीतरी अपेक्षा असतात की मला याच्यातून काय मिळणार, किंवा लोभ जो असतो तो आपल्याला राजस धैर्यामध्ये दिसतो. की आता समजा मी जर काही हे युद्ध केलं तर याच्यातून मला काय मिळणार, मला राज्य मिळालं पाहिजे किंवा मला काहीतरी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने केलेलं असतं ते मग राजस धैर्य असं म्हटलंय त्यांनी. आणि आता तामस म्हणजे आपल्याला माहितच आहे की ते सगळं इज व्हेरी बॅड. निर्बुद्धीने जे करणार ते सगळं तामस असणार आहे. सुरू करूया आपण. दिसतंय ना? हो, दिसतंय. चांगलं वाचणार आहे ना. कोण वाचते? मी चालू करणार आहे. ओके, चालेल. 35व्या श्लोकापासून ना. हा, 35. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुच्यति दुर्मेधा धृतिः सा तामसी मता. तामसी. दुर्बुद्ध मनुष्य ज्याच्या योगाने निद्रा, भय, शोक, खेद आणि मेद ही सोडत नाही, त्याला तामस धैर्य असे समजतात. तर कोळसा जसा काळेपणाचा बनला आहे, त्याप्रमाणे ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते. अहो, जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे, त्याला देखील गुणपणाची पदवी कशी? तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय? नवग्रहांमध्ये हे खूप छान उदाहरण दिलं त्यांनी. राक्षस म्हणजे त्यांना रावण म्हणायचंय, की रावण जो आहे तो खरं म्हणजे त्याची वृत्ती चांगली नव्हती, पण तो खरोखरच म्हणजे पूर्ण तो वेद शिकलेला वगैरे होता ना, तर त्याला आपण पुण्यजनच म्हणतो. छान, चालूया पुढे. नवग्रहांमध्ये जो विस्तवासारखा आहे त्याला मंगळ कल्याण करणारा असे म्हणतात. त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचाराने लावलेला आहे. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, ज्याप्रमाणे एकसारखी पापेच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस काखेत बाळगून असतो, म्हणून निद्रा त्याला कधीच सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही, त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हा सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे कृतघ्न पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थांच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो, म्हणून शोकाने त्यास आपले राहावयाचे घर केलेले असते. आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला, म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली. ज्याप्रमाणे लसूणाला घाण कधीच सोडत नाही,
अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडत नाही, त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही. आणि तारुण्य, द्रव्य व विषयेच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्व वाढवतो. म्हणून मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही, अथवा जातीवाद सर्प जसा वैर सोडित नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळी विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो. पहा, याप्रमाणे हे निद्रादिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरले आहेत, अर्जुना, त्या धैर्याला या जगात तामस धैर्य असे म्हणतात, असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने श्रीकृष्णाने म्हटले. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्मनिश्चय केला जातो, तो या जगात या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. सूर्याच्या योग्याने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील. परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखवते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो. परंतु घडवून आणण्याला जे धैर्य लागते, अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले. त्या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग या 3 प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, त्याला सुख असे म्हटले जाते. तेही कर्माच्या अधीन असल्यामुळे 3 प्रकारचे आहे असे समजावे. तर त्रिगुणांनी एक मिनिट थांब इथे. हा खूप महत्वाचा विचार आहे की त्यांनी कसं डिफाईन केलंय सुख म्हणजे काय. तर आपण काही कर्म केलं आणि कर्मापासून आपल्याला जे फळ मिळतं तर त्याला ते सुख म्हणतात. म्हणून मग 3 प्रकारचं सुख आहे, नाही का. मग कर्म चांगलंही असू शकतं, वाईट पण असू शकतं, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला जे काही फळ मिळेल ते पण तसं मिळेल. म्हणून मग कर्म याचे सुखाचे पण 3 प्रकार सांगितले. हा, जाऊया पुढे. तर त्रिगुणांनी 3 प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू पहा. परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करीत असताना त्याला कानांच्या हाताचाही मळ लागेल. म्हणून ज्याच्या योग्याने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल, अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक. असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला. तो प्रकार आता सांगतो. तरी सर्वाधमे गुणे जयांचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा, अहो प्राकृत आणि हिनू तयाही की गुणात्वाचा मानू, परी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काई, पै ग्रहा माझी इंगुळू तया ते म्हणिपे मंगळू, तैसा तमी धसाळू गुण शब्दू हा, जे सर्व दोषांचा वासोटा तमची कामा उनी सुभटा, उभारीला अंगवठा जया नराचा, तो आळसू सुनी असे काखे म्हणोनी निद्रे कही न मुखे, पापे पोषिता दुःखे न सांडीजे जेवी, आणि देह धनाची या आवडी सदा भये तया ते न सांडी, विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे, आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठाओ, केला न शके पाप जावो कृतघ्नौनी जैसे, आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला अहर्निशी, म्हणोनी मैत्री तेणेसी विषादे केली, लसणाते न सांडी गंधी का अपत्य शिळाते व्याधी, तैसी केली मरणावधी विषादे तया, आणि वयसा वित्त कामू
यांचा वाढसी संभ्रमो, म्हणोनी मध्ये आश्रमो तोची केला, आगीतेन सांडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासिपू, अखंडू जैसा, ना तरी शरीराते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा आधी आढळू, तामसी मधु, एवं अच्छा. एवं पाचही हे निद्रादीख, तामसाचा ठाई दोख, जिया धृती देख, धरिले आहाती, तिये गा धृती नावे, तामसी येथ हे जाणावे, म्हणितले तेणे देवे जगाचेनी, एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्मनिश्चयो आधी, तो धृतीया सिद्धी, नेई जो येथ, सूर्ये मार्ग गोचरू होये, आणि तो चालती किरपाये, परी चालणे ते आहे, धैर्ये जेवी, तैसी बुद्धी कर्माते दावी, ते कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया होवावी, धीरता जे, ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती, चालिया मग, येथ फळ जे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणिजे, कर्मवशे, तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले दुःख, विवंचू आता चोख, चोखी बोली, परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानी चियेही लागे, हातीचा मळू, एक म्हणून मिनिट थांब इथे. चोखी बोली म्हणजे चोखी बोलली ना म्हणजे स्पष्ट शब्दाने आपण जेव्हा सांगतो, चोख शब्दामध्ये आपण सांगतो त्याला चोखी बोली म्हणतात. आणि दुसरा शब्द इथे बोल बघे. बोल बघे पण वेगळा शब्द नाही, तर शब्दांच्या मार्गाने असं त्यांनी म्हटलं. ओके, जाऊया पुढे. म्हणून जयाचेनी अवेरे, अवधानही होय बाहिरे, तेणे आईक हो आंतरे, जीवाचेनी जीवे, ऐसे म्हणून देवो, त्रिविधा सुखाचा प्रस्तावो, मांडला तो निर्वाहो, निरूपी तसे, सुखम त्विदानी त्रिविधम शृणु मे भरतवर्षम, अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति. आता 3 प्रकारचे सुख माझ्यापासून ऐक. ज्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममाण होतो व ज्या योगाने जीवाच्या म्हणजे जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो त्याला सुख म्हणतात. ते जी आम्ही प्रतिज्ञा केली ते 3 प्रकारचे सुख सांगतो. बुद्धिमान अर्जुना, आता ऐक. तर अर्जुना, हे आत्म्याच्या भेटीत जीवास होते ते सुख तुला समजेल असे सांगण्यात येईल. परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते अथवा मिठाचे पाणी होण्याकरता जसे 2-4 वेळा त्या मिठास पाण्याचे हापके देऊन टाकावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशांची पुटे दिली असता ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते, ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एक एकाचे लक्षण सांगतो. आय थिंक माझं एवढंच आहे का? पण आता ओव्या असतील ना त्याच्या. ओव्या ह्या वाचून घेऊ ना. म्हणे सुखत्रय संध्या, सांगो म्हणोनी प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता,
तरी सुख ते गा किरीटी, दावी जेल तुझ तिठी. जे आत्मयाची ये भेटी, जीवासी होय. परी मात्रेची निमापे, दिव्योषध जैसे घेपे. का कथिलाचे की जे रूपे, रसभावनी. नाना लवणांचे जळू, हो आवयात दोन्ही चार वेळू. देऊनी सांडिजती ढाळू, तो याचे जेवी. तेवी जालेनी सुखलेशे, जीवू भाविलिया अभ्यासे. जीवपणाचे नासे, दुःख जैथे. ते तेथ आत्मसुख, झाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगो एक एक, रूप आता. ठीक आहे. कोण वाचते पुढचं? हा मी ओके. वाचते. श्लोक 37. यत्तद्रगे विषमिव परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धी प्रसादजम. जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताप्रमाणे, जे आत्मबुद्धी प्रसादाने आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी नाहीशी झाली असता उत्पन्न होणाऱ्या प्रसन्नतेपासून उत्पन्न होते, त्या सुखास सात्विक सुख म्हणतात. आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे एक प्राप्त मिनिट होण्यास मला वाटतं आपल्याला हे याचं अर्थ समजून घ्यायला पाहिजे ना, की आपण जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा आतापर्यंत तुम्ही काय म्हणता, देह आहे, जीव आहे आणि आत्मा आहे. पण जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी एकरूप होता आणि ते जे एकरूप होणं असतं त्याला ते सात्विक सुख असं म्हणतात. तर तेव्हा मग तुम्ही जर का एकरूप झाले तर मग जीव कुठे राहिला? जीव एकरूप झालाय आत्म्याशी. तर हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा ते जे सुख होतं त्याला ते सात्विक सुख म्हणतात. जाऊ पुढे. आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्यास यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते. हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते, अथवा औषध परिणामी हितकर असेल परंतु ते सेवन करतेवेळी जिभेला त्रासदायक असते. हा, हे पण खूप एक मिनिट हे खूप महत्वाचं आहे. कारण ते म्हणतात की हे तुम्हाला आत्मसुख मिळतं काय, असं आपोआप मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करायला लागतात. तुम्हाला ज्याच्यामधून जावं लागतं कष्टांमधून, ते तसं सांगतात की चंदन हवं असेल तर सगळे साप खाली असतात, त्याच्यामधून जाऊन आणावं लागतं, किंवा यज्ञ करून मग तुम्हाला स्वर्ग मिळू शकतो. तर कुठेही तुम्हाला काम करायचं म्हणजे हे सुख हवं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी कष्ट करावे लागतात. म्हणून त्यांनी म्हटलं की सुरुवातीला म्हणजे त्या श्लोकामध्येच त्यांनी असं म्हटलं ना की काय बरं, हा, तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट पडतात आधी, आणि आधी कष्ट पडतात पण मग नंतर मग तुम्हाला सुख मिळू शकतं. तर त्याची उदाहरणं त्यांनी दिली. हा, जाऊया पुढे. अर्जुना, त्याप्रमाणे त्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो. ज्या सुखात मग कळलं ना, म्हणजे त्या म्हणतो की सगळं कंट्रोल करायचं, आधी इंद्रिय कंट्रोल करायचे, ते यमदम त्याच्याबद्दल बोलतात ते. हा, जाऊया पुढे. ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करीत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच. ज्या ठिकाणी स्क्रीनवरती ज्या ठिकाणी नित्य नित्य विवेकाच्या अनित्य असा शब्द आहे तो. श्रवणाच्या अनित्य विवेक, नित्य अनित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने व कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे लचकेच्या लचके जातात. सुष्मिनेच्या तोंडाने प्राण व अपानाचे लोंढे गिळावे लागतात. आता ते पुन्हा
त्या योगाचे ज्यांना इतकं ज्ञान होतं ना, आपण 6व्या अध्यायात पाहिलं होतं की ते सगळं सांगतात. तर ते सुषुम्ना जी आहे ती तुम्ही जेव्हा जागे करतात तेव्हा कसा त्रास होतो त्याने आपल्याला पूर्ण 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय. त्याच्याबद्दल ते बोलतात की प्राण आणि अपानीचे लोंढेच्या लोंढे गिळावे लागतात जागेपुढे. ज्या सुखाकरिता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात, चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कासेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जे दुःख होते हे काहीच नाही, तर हम्म. वाढलेल्या पानावरून भुकेल्याला दरिद्री मनुष्याला हाकून देत असता जे दुःख होते, हम्म. आई पुढून काळाने तिचे एकुलते एक मूल नेत असता अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना जो मोठा युगांत होतो, ते वैराग्यशाली वीर पुरुष सहन करितात. हे पण किती खरं आहे ना की आपण एक हो, दिवसच उपास करतो आपण आणि खरंच. उपास करताना आपण त्या दिवशी खायचं नाही म्हणतो, तर आपल्या पोटाला कसं वाटतं की किती त्याच्यावरती अन्याय होतं असं वाटतं. तर ते प्रत्येक ह्याच्याबद्दल आहे की तुम्हाला ते विषय सोडायचे तर त्याच्यामध्ये इंद्रियांना त्रास होतो. चालूया पुढे. ज्या ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवांचा झाला, या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विष जे निघाले, त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रगट झाला, हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते. परंतु ते द्राक्ष पिकले असता तेच हिरवे पण गोड होते. त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते वैराग्यधिक आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाहीशी होते. अविद्या नाही शकत. बरोबर. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप नाही, खाण उघडते. अद्वय हा ज्ञानेश्वर अद्वय महाराजांचा आणि शंकराचार्यांचा शब्द. अद्वयानंदाचा आपण अद्वैत अद्वयानंदाची म्हणतो त्याच्यात पण द्वैत शब्द असतो ना, म्हणजे आपण म्हणतो द्वैत आणि अद्वैत असे दोन शब्द. हा, पण हे लोक म्हणतात की द्वैत नव्हतंच, सुरुवातीपासूनच अद्वय म्हणजे दोन नाहीच आहेत कोणी, ते फक्त एकच आहेत. एकच आहे. हा, अद्वय. हम्म. मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते, त्यास सात्विक सुख असे म्हणावे. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवासिया जेवी, अगास्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे, का बाळपण त्रासटे त्रास काळे, हे असो दीपाची सिद्धी अवघड धू आधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठावो, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मिळावा यमदमांचा, देत सर्व स्नेहा मिठी आंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा कांटी काढीतची, विवेक श्रवणे अति त्रासे जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, सुष्मिनेचे तोंडे गिळजे प्राणापानाचे लोंढे, बोहणीये एसीची एवढे भारी जेथ, जे सारा साही बिघडता होय ओहा होनी वत्स काढिता, नव्हे भणंगू दवडिता भाणयावरुणी, वरून पै पानावरून उडवतो आपण त्यांना.
पै माये पुढोनी बाळक, काळे नेताजे एक, होय का उदक तुटता मीना. तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर, विराग सहाती. ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिण्याचा क्षोभू, मग क्षीराब्दी लाभू, अमृताचा जैसा. पहिलिया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा, पाहे जेथे. पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते पारिपाकी का जैसे, माधुर्य आते. ते वैराग्य दिक तैसे, पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्य सिही नाशे, अविद्या जात. तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मा मिनल्या बुद्धी तैसी. अद्वानंदाची आपेसी, खाणी उघडे, ऐसे स्वामुन भव विश्रामे, वैराग्य मूळ जे परिणामे. ते सात्विक येणे नेमे, बोलीचे सुख. विषये इंद्र संयोगाद्यत त्रगे मृतोपमं, परिणामे विषमीय तत, सुखम राजसं स्मृतमं. विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे पण परिणामी विषासारखे असे जे सुख, ते राजस सुख म्हटले आहे. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठांच्या बाहेर वाहून जाते, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो. सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते, प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृती मैत्री असते, किंवा बाजार बसवीची वेशीची जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरुप्याचे विनोद जसे विचित्र असतात. त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या संबंधात जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करीत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून मरतो, त्याप्रमाणे मिळविलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळविलेल्या धनाचाही क्षय होतो, आणि जे काही विषय सुख भोगिले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते. नाशाचे तडाखे सोशीत बसावे लागते. जे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणाला पावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते. परलोक प्राप्तीचा सर्वशी नाश करते, कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून ज्या राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो, तेव्हा थोडं स्क्रीनवरती करा. तेव्हा पातकास बल येते व ती विषय सुख भोगणाऱ्यास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो, बचनाग हे विष चवीला गोड आहे म्हणतात, परंतु त्याचे सेवन करणाऱ्यास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते, अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया, सांडूनी दोन्ही अधिकारिया रिंगतो गावो, होय जैसा उत्साहो, कारिणावरी विवाहो विस्तारिला,
नाना रोगिया जिभे पासी, केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसी, मुहूर्ता पहिली. पहिले सवंचोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लागवियाचे विचित्र, विनोद ते. तैसे विषेंद्रिये दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग उपडिला खडकी हंसू जैसा. तैसी जोडी आघवी आटे, जीविताचा ठाऊ फिटे, सुकृताची ही सुटे धनाची गाठी. आणिक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानांचाही घाई, लोळावे उरे. ऐसी आपत्ती जे सुख, ऐहिके परिणामे देख. परत्री किरविख होनी परते, जे इंद्रिये जाता लळा, दिदलिया धर्माचा मळा. जाळूनी भोगिजे सोहळा, विषयांचा जेथ. तेथ पातके बांधिती ठाऊ, तिये नरकी देती ठाऊ. जेणे सुखे हा पावो, परत्री ऐसा. पै नामे विष महुरे, परी मारुणी अंती खरे. तैसे आदी जे गोंडिरे, अंती कडू. पार्था ते सुख साचे, पडिले आहे रजाचे. म्हणून न शिवे तयांचे, आंग कही. तर माझं झालं. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मना, निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम्. आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख, त्यालाच तामस सुख म्हणतात. आणि अपयशाच्या मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैर स्त्रीच्या वेश्येच्या संगतीने जे सुख होते, अथवा जे सुख दुसऱ्यास ठार मारण्याने, अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने, अथवा भाटांच्या बोलण्याने प्रगट होते, जे सुख आळसाने वाढते, अथवा जे झोपेत अनुभवाला येते, व ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी धुरळ पडते, अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करीत नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म, तेही 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख, तेही 3 प्रकारचे झाले आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट केले आहे. ते कर्ता, कर्म व कर्मफळ ही जी केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये तंतूच गुंफलेले असतात, त्याप्रमाणे या 3 गुणांनी गुंफलेले आहे. आणि अपायाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैरस्त्री संविधाने, होय जे सुख, का पुढिलांचे नि मारे, ना तरी परस्वा पहारे, जे सुख अवतरे भाटांचा बोली, जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाचा आद्यंती भुलिजे, आपुली वाट, तेगा सुख पार्था, तामस जाण सर्वथा, जे बहु न सांगोची जे कथा, असंभाव्य हे. ऐसे कर्म भेदे मुदले, फळ सुखही त्रिधा झाले, ते यथागमे केले गोचर तुझ. ते करता कर्म कर्मफळ, हे त्रिपुटी एकी केवळ, वाचुनी काहीसी नसे स्थूळ, सूक्ष्मी इये. आणि हे तव त्रिपुटी, तीही गुणी इही किरीटी, गुंफिली असी पटी, तांतुवी जैसी. न तदस्ति पृथ्वीव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्त्रात्रिर्गुणै. या प्रकृतिजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवामध्ये नाही. म्हणून
प्रकृतीच्या आविष्कारात या सत्वाधिक गुणांनी गोवला जात नाही. अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. लोकरीशिवाय घोंगडी कुठली, मातीशिवाय चिखलाचा गोळा कुठला, अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय? त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा अर्जुना असा खरोखर कोणीच प्राणी नाही. याकरिता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा, विष्णू, शंकर असे प्रकार लावले. गुणांनी लोकात 3 स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ असे भेद उत्पन्न केले व या गुणांनी 4 वर्णांना निरनिराळे व्यवसाय लावून दिले. म्हणून प्रकृतीचा आलोकी न बंधिजे इही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्यूलोकी आधी वस्तू. कैचा लोवे विण कांबळा, मातीये विण मोदळा, का जळे विण कल्लोळा होणे आहे. तैसे न होनी गुणाचे, सृष्टीची या रचना रचे. ऐसे नाहीच घासाचे प्राणी जात, या लागी हे सकळ. तीही गुणांचे ची केवळ, घडले आहे निखिळ. ऐसे जाण गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली. चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे. ब्राह्मण क्षत्रिय विशाम, शूद्राणाम च परंतप. क्रमाणी प्रविभक्तानि स्वभाव कर्माणी काय कर्माणी शब्द आहे ना तो. कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणै. हे शत्रुतापना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे स्वभाव सिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. ते 4 वर्ण कोणकोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत, इतर जे 2 वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या बरोबरीने मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदांशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णांबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्याकडून सुताचा वास घेतला जातो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णांबरोबर शूद्राचा निकट संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. अर्जुना, ही चातुर्वर्णी व्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी हे 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील. ज्या मायेच्या व सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली, ज्याप्रमाणे बापांनी मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत अथवा मालकाने नोकरांना जशी कामे वाटून द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या 4 वर्णात ज्या कर्मांचा विस्तार केला आहे, तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले. आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहे. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे एक एकाच मिनिट मिस केलं आपण. नाही, मला वाटतं आणि रजोगुण परंतुच्याच हे आहे. रजोगुण आणि सत्वगुण त्याच्यामध्ये वैश्य आहेत. हो. परत वाचू का? तेवढा. आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत. आणि रजोगुणच पण त्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे एकाच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनी 4 प्रकारच्या वर्णांचा भेद केला आहे असे तू समज. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते,
तसेच गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखविते. तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे पाहू. हे श्रवण सौभाग्यनिधी अर्जुना ऐक. तेची चारी वर्ण उससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण दुरेचे का. ये र क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाचाची मानी जे मानी. जे ते वैदिक विधानी योग्य म्हणवनी. चौथा शूद्रू जो धनंजया, वेदी लागू कीर नाही तया. तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची, तिये वृत्तीची या जवळील का. वर्णा ब्राह्मणाधिका, शूद्र ही की देखा चौथा झाला. जैसा फुलाचे नि सांगाते, तांतू तुरंबिजे श्रीमंते. तैसे द्विजसंगे शूद्राते, स्वीकारी श्रुती. ऐसे सीगा पार्था, हे चतुर्वर्णे व्यवस्था. करू आता कर्मपथा, यांची या रूपा. जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची ये कातरी. चुकोनी या ईश्वरी पैठे होती. जिये आत्मप्रकृतीचा इही, गुणी सत्वादिकी तिही. कर्मे चौठाई वाटिली वर्णी. जैसे बापे जोडीला लेका, वांटिले सूर्य मार्ग पांथिका. नाना व्यापार सेवका, स्वामी जैसे. तैसी प्रकृतीचा गुणी, जया कर्माची वे लावणी. केली आहे वर्णी चहूई. तेथ सत्वे आपुला अंगी, समीन निमीन भागी. दोघे केले नियोगी, ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक. तेथ ठेविले वैश्यलोक, रजची तमभेजक. तेथ शूद्र ते गा, ऐसा एकाची प्राणीवृंदा. भेदू चतुर्वर्णधा, गुणीची प्रबुद्धा केला जाण. मग आपले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे. गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेची आता कोण कोण, वर्णविहिताचे लक्षण. हे सांगो ऐका श्रवण सौभाग्यनिधी. छान छान वाचलात. आणि खूप इंटरेस्टिंग आहे की हो आपले जातीय ते काही आपल्या जन्माप्रमाणे नाही आहेत. नाहीयेत. हो आधी म्हटलं होतं तसंच हो. आता अगदीच सांगितलं की सात्विक म्हणजे ब्राह्मण, सात्विक आणि राजस म्हणजे स्त्री आणि वैष्णव, आणि मग राजस आणि तामस असलं की पशूद्र. म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये सुद्धा 3 प्रकारचे राहू शकतात. असतात. हो हा, जन्माप्रमाणे नाहीये. नाही. ओके. हा, जाऊया पुढे. मला वाटलं होतं आज मला वाचायचं म्हणून मी तयार केलं होतं, पण गुड. गोषवार वाचायचा उद्या पुढच्या वेळेला. वाचून झालं ना. आज मी परत लिहिला होता तो परत वाचून नाही, हा. कन्फ्युजन झालं माझं डेटचं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडिता. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.